नमस्कार. हे 2 लेख मी आज लिहिले आपल्या सेवेत सादर करतो. पहिला लेख आहे विनोदी लेख. त्याचं नाव आहे बालबुद्धी. लहान मुलांची काही वेळेस फार गंमत होते. 7-8 वर्षांचा एक मुलगा होता. त्याला परीक्षेत प्रश्न आला होता, कोणत्याही 5 फळांची नावे लिहा. कोणत्याही 5 फळांची नावे लिहा असा प्रश्न होता. त्या मुलाने उत्तर बरोबर दिले. फळांची नावे लिहिली, पण एका फळाचे नाव त्याने मनानेच लिहिले. ते वाचून गुरुजी हसू लागले. त्या मुलाने उत्तर लिहिले ते असे, केळी वगैरे असे 5 नावं लिहिले. केळी, द्राक्षे, पपई, अननस आणि फणस. शेवटी त्याने फणस असे लिहायचे तर फणनस असे लिहिले. गुरुजींनी त्याला ते निदर्शनास आणून दिले. तेव्हा तो मुलगा म्हणाला, सर, मला वाटले की अननस याला नावामध्ये 2 न आहेत. तसं फणसामध्ये देखील 2 न असायला पाहिजेत, अननस आणि फणनस. गुरुजी पुन्हा हसू लागले. तर बालबुद्धी कशी असते हे इथे सांगायचे. त्या मुलाची कल्पकता वयाच्या मानाने किती असणार, हो ना. आता हा माझा दुसरा विनोदी लेख. नाव आणि नंबर. नाव आणि नंबर. एका ठिकाणी तर फारच गंमत झाली. आता नवरा बायकोचे घोरघोर वादविवाद होतातच की बरं. भांडणे कुरकूर चालूच असते. पण त्या फॅमिलीत नवरा बायको यांची दररोज झंगडपकड चालू असे. त्या नवऱ्यानं कंटाळून एकदा काय केलं माहीत आहे? त्याच्या बायकोचं जे खरं नाव होतं ते मोबाईलमधून कट केलं. त्यामध्ये थोडं एडिट करून त्यानं तिचं नाव 7.5 असं टाईप केलं मोबाईलमध्ये. त्याची बायकोही काही कमी नव्हती. तिनं नवऱ्याचं मूळ नाव कट केलं आणि थोडं एडिट करून तिनं त्याचं नाव डोकेदुखी असं टाईप करून ठेवलं. पहा, 7.5च्या नवऱ्याचं नाव डोकेदुखी आणि डोकेदुखीची बायको कोण तर 7.5. काय संसार करतात लोक. पण हे सिक्रेट त्या दोघांपुरतंच मर्यादित ठेवलं. तेवढी तरी अक्कल त्यांनी वापरली. त्यांनी बाहेर कळू दिलं नाही, नाहीतर सगळीकडे हसस होऊन बसलं असतं. आता समजा उद्या यांना मुलगी झाली तर ते त्या मुलीचं नाव काय ठेवणार? पिढा. ह्या दोघा नवरा बायकोच्या मुलीचं नाव पिढा. मोबाईलमध्ये पिढा टाईप करून ठेवणार. आणि मुलगा झाला तर त्याचं नाव वैताग असं लिहितील. वैताग. आता घरातल्या घरात मोबाईलमध्ये कोण बघतो? तर आता या पूर्ण फॅमिलीतली नावं कशी झाली पहा. नवरा डोकेदुखी, बायको 7.5, मुलगी पिढा आणि मुलगा वैताग. चौघांचे 4 मोबाईल नंबर अर्थातच वेगवेगळे. ते सांगायचे काय गरज, पण नावंही अशी.